Hello, friends. Good evening and very warm welcome to you all in today's Gandhi Bhavan Katta Part 2. अश्विनीने आज सांगितल्याप्रमाणे आज आपण लॉक्स बद्दल बोलणार आहोत. कोणाला वाटत असेल लॉक्स बद्दल एवढा काय 1 तासभर बोलणार आहेत, पण गोष्ट तशी आहे. आता तुमच्या आणि आमच्याकडे सांगा किती घरात लॉक्स आहेत? 8 ते 10 असतील नाही का? एक मुख्य दरवाजाला, एक मागच्या दरवाजाला, एक बाल्कनीला, एक गच्चीला आणि 4 ते 5 जास्त बाहेर जाताना बॅग वगैरेला लावणार. पण आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तींना की ज्यांच्याकडे 1000 पेक्षाही जास्त कुलूप आणि किल्ली आहे. आणि म्हणूनच तर ते OMG इंडियामध्ये येऊन गेलेत. पण आपण भेटणार आहोत एका ओके. तर आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर हिरेन शहा, हु इज अ पेडियाट्रिशियन. पण हिरेनबाई, आज आपण त्यांना स्टेटोस्कोप किंवा कुठले औषध किंवा कोरोनावरच्या कुठल्याच सल्ल्याशिवाय भेटणार आहोत. कारण त्यांच्याकडे स्वास्थ्य तंदुरुस्त ठेवायची एक जडीबुट्टीच आहे. हो, ही किल्ली आहे. हॅलो बाई, किरण, हॅलो हिरेनबाई, आर यू रेडी? Yes, I am ready. ओके. पुण्याથી रेखाना जय श्री कृष्ण, जय जिनेंद्र. जय श्री कृष्ण. मला एक सांगा की लहानपणी तुम्ही कधी बंद खोलीत किंवा बंद बाथरूम मध्ये बंद होऊन गेले होते का? की ज्याच्यामुळे कुलूप आणि किल्लीसाठी तुम्हाला एवढा प्रेम उतू गेला, एवढा जिव्हाळा निर्माण झाला की तुम्ही आता त्याच्या कलेक्शनच करायला लागलं. त्याची सुरुवात कशी आणि काय कधी झाली ते सांगाल का आम्हाला? मी बंद खोलीत कधी अडकलो नाहीये. पण शाळेत सायकली कुणाच्या कुलूप उघडत नसेल तर ती कार जी असायची ती वाकून सगळ्यांची मी कुलप उघडू शकत होतो. पण त्यात मला माहित नव्हतं की भविष्यात मी काहीतरी असे कुलपांचा किंवा किल्ल्यांचा अशा रीतीने माझा संपर्क किंवा असा हॉबी डेव्हलप होईल. पण तू विचारलं असं, माझी सुरुवात पण अशी गमतीशीर एका प्रसंगामुळे झाली होती. साधारण 25 वर्षापूर्वी आम्ही म्हणजे आमचं घर बनवत होतं आणि त्याचं एक वेगळं थीम होतं आणि त्यासाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी भटकायचो लिटरली. आणि त्यासाठी जुनी दारं किंवा जुन्या कलाकृती या वस्तू वगैरे घ्यायला फिरायचो. तेव्हा सौराष्ट्राच्या एका लहान गावात, इथून अहमदाबादपासून साधारण 200-250 किलोमीटर दूर आहे, अमरेली जवळ. आणि तिथे एका ठिकाणी गेलो तेव्हा एका कपाटात मी लहानसं एक आयर्नचं लॉक बघितलं. नंतर मला कळलं ते लॉक आहे, आधी लक्षात नाही आलं. पण जेव्हा मी बघायला खेळायला लागलो त्याची की हातात घेतलं तर जो मालक होतो म्हणला जरा सांभाळ, हातात लागून जाईल. आणि नंतर मग त्याला विचारलं की कसं उघडतंय, तर तो म्हणला की डॉक्टर ते तुमचं काम नाहीये, त्या किल्ल्या अशा टोकदार आहेत की तुम्हाला बहुतेक लागल्यानंतर तुम्ही उद्या ऑपरेशन करू शकणार नाही. मग मी बघितलं तर मी त्याशी म्हणलं ट्राय करायला लागलो. मग थोडा तो वैतागला आणि म्हणला की जरा तुम्ही सांभाळा, कारण त्याला भीती मी काहीतरी बिघडून जाईल, बिघडून टाकीन ते. आणि मग त्याला सहज विचारायची किंमत काय असेल. मग तो वैतागून म्हणला की समजा डॉक्टर तुम्ही ओपन केलं आणि तुम्हाला फुकट देईन, तसं ते फार महाग आहे. म्हणजे ठीक आहे. आणि मी लिटरली आय ट्राय टॉईंग विथ दॅट. आणि टू हिज सरप्राईज अँड टू माय ग्रेटर सरप्राईज ते लॉक ओपन झालं. आणि ट्रू टू हिज वर्ड्स त्याने मला ते लॉक दिलं. दॅट वॉज माय फर्स्ट लॉक, ज्याला मी नाव दिलं ट्रॉफी लॉक सुद्धा. आणि त्या लॉकनं सुरुवात झाली आणि तेव्हा मला लक्षात आलं की इज अ वंडरफुल पझल. आणि पझल वॉज माय हॉबी सिन्स चाइल्डहुड. आणि मला लक्षात आलं की हे लॉक पझल आहे, तर वाय नॉट आय शुड कलेक्ट फ्यू मोर पझल्स. आणि माझा एक वेगळाच प्रवास सुरू झाला. अशा प्रकारचे लॉक्स मी एकत्र किंवा जमवायला सुरुवात केली होती. तुमचा आवाज येत नाही. रेखाताई अनम्यूट करा तुम्हाला. तोपर्यंत मी एक विचारतो, रेखाताई येईपर्यंत मी विचारतो. हॅलो, येतंय काय? बोल बोल. हा, रेखाताई येईपर्यंत हिरेनભાઈ and નમિતાબેન. નમિતા, yes, she is here only. હા, સૌથી પહેલા તમારા અપ્રતિમ હાઉસિંગ માટે અમારા તરફથી બહુ બધા કોમ્પ્લિમેન્ટ્સ. Oh, thank you so much. Namita is here with me just now. Yeah, hi Namita, how are you? Fine. Yeah, Namita. Yes. Once you have declared
that your wife and your husband is pagal behind this hobby. Yes. हे सिक्रेट but- पण बाहेर काढलं. But you also got into it. Yes. What made you to share your pagalpan? To share पागलपन with him. Actually, हाँ. अभी बाजू में बैठे कुछ ऑप्शन ही नहीं है. पता नहीं मेरे लिए. ऐसा. પણ તમે પ્રશ્ન નહીં કરો કે આ બધું કોણ સંભાળશે, કેવી રીતે મેન્ટેન કરીશું, who will look after? કે ઇનિશિયલી જ્યારે આ સ્ટાર્ટ થયું ત્યારે જે મને કહ્યું કે he was collecting mainly locks with some puzzle એટલે ટ્રિક બ્લોક્સ જેવા. પછી બ્લોક્સ બીજા પણ કલેક્ટ કરવા માંડ્યો કે જે યુનિક હોય અને કંઈક અંદર બીજી સિસ્ટમ હોય કે કંઈક શેપમાં યુનિક હોય, કોઈક શેપ જુદો હોય, સાઇઝ જુદી હોય અને એ કલેક્ટ કરવા માંડ્યો. અને એમ કરતા એ કલેક્શન ખૂબ મોટું થઈ ગયું. ત્યારે વિચાર આવ્યો કે આ બધાનું શું કરીશું. પછી બહુ મોટું કલેક્શન થઈ ગયું એટલે અમને યુરોપિયન લોક કલેક્ટર્સે ઇન્વાઇટ કર્યા જર્મનીમાં. અને જ્યારે ત્યાં ઇન્વાઇટ કર્યા ત્યારે પહેલી વાર મને ખબર પડી કે ઓ આવા તો ઘણા બીજા પાગલ છે કે જે આપણું કલેક્શન તો ઘણું યુનિક છે એ રીતે. એટલે આટલું બધું યુનિક કલેક્શન છે તો પછી કેમ નહીં કરવાનું ને મારે એને ફૂલ્લી સપોર્ટ કરવો પડે. ત્યાં પણ મને આ સવાલ પૂછવામાં આવેલો કે તમે આવા તમારા હસબન્ડને કઈ રીતે સપોર્ટ કરો છો અને કેમ કરો છો અને તમને એનું શું તમારો ઓપિનિયન છે. हिंदीમાં, मराठीમાં. We are thankful to you. Talking I Gujarati. started talking in Gujarati. So the same question was asked to me that how do you see your husband's hobby or his collection? So Yeah. then I told them that usually in India, the husband usually gives the wife with gold, diamond or even silver. My husband used to get some iron and brass and other things. But today, after coming here, I have realized that this value of the iron or brass, what he's collecting, is much more than the jewelry or iron or other. Very true. Very true. So from that day, I have been supporting him fully in his all hobbies. And after that, so many international lock collectors have been visiting us frequently. And that gives me a lot of proud moment and pride. And even it gives pride to our country. We are really thankful to you for you that you are supporting your husband, and we are able to see and meet you sometime. Thank you. Yeah, most welcome. Are there any different types of locks, and can you show us some very interesting locks, how it operates? येस लॉक्स आय मीन जे लॉक्स माझ्याकडे आहेत ते मी सांगितलं तसं सुरुवातीला पझल लॉक्स होते, पण नंतर मग मी लॉक्स एकत्र करायला सुरुवात केली. ते त्याला पण एक असाच एक प्रसंग घडला. 1998 मध्ये पेडिकॉन होतं आमचं कॉन्फरन्स कोचिनला, आणि तिथं मला एक तिथलं केरळाचं टिपिकल मणिचित्र लॉक म्हणून असते आणि ते बॅक वॉटर एरियाच्या लहान घरात लावलं असते. आणि ते मी तिथं एका दुकानात मी घेत होतो तेव्हा त्या मालकानं मला सांगितलं की हे लॉक आहे, हे सिंपल आयर्न ऑब्जेक्ट नाहीये, पण याच्या मागे भारतात 2000 वर्षाचा इतिहास लपलेला आहे. म्हटलं त्यांनी दाखवले, त्यात बरेच त्यात घटक किंवा एलिमेंट दाखवले मला की हे गोथिक आहे, हा द्रविडियन एलिमेंट आहे, त्यात इस्लामिक मोटिव्स आहेत वगैरे वगैरे. आणि नंतर खरंच लक्षात आलं की भारतात ऑलमोस्ट 2000 वर्षा इतिहास, त्यात मागं एवढी मोठी भौगोलिक आपली व्यवस्था, त्यात परत फॉरेन इन्फ्लुएन्सेस इन द फॉर्म ऑफ ट्रेडर्स आणि नंतर इन्वेडर्स लाईक मुघल्स अँड अदर पीपल अँड ग्रॅज्युअली कॉलोनायझेशन बाय युरोपियन्स. या सगळ्यांच्या इन्फ्लुएन्समुळे भारताच्या लॉकमध्ये इतकं वैविध्य होतं. आणि मग मला वाटलं की अरे बापरे, तर एक मोठी इतिहासाची साक्ष होऊन जाईल. आणि मी म्हणून ते लॉक्स पुढं एकत्र करायला सुरुवात केली फॉर डिफरंट साईज, शेप, तिने सांगितलं एज, अँटिक्विटी, काही स्टोरी असेल, हिस्ट्री असेल, कॉम्प्लेक्सिटी असेल, असं करत करत ऑलमोस्ट 2000 लॉक्स झाली. आणि त्यातले 500 जेवढी आहेत ती ट्रिक लॉक्स आहेत. पण ही जी बाकी लॉक्स आहेत ना, त्यांना ते सांगितलं इट पुट रिअली, मला बरेच वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव आली, पण मोर दॅन दॅट इट पुट इंडिया ऑन अ वर्ल्ड मॅप इन अ व्हेरी प्रॉमिनंट वे. आणि त्याच्यामुळे आम्ही फर्स्ट टाइम आय वॉज इन्व्हायटेड टू गिव्ह अ टॉक जर्मनी आणि 2003 मध्ये. आणि त्यात तेव्हा लक्षात आलं की जगात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आफ्टर रोटी कपडा मकान, मानव जातला जर जरूर पडली असेल तर चौथी गोष्ट वॉज
लॉक असं मला असं आणि कोणीतरी आधी मानवाने समजा कुठल्या प्राण्याची हत्या आम्ही शिकार केल्यानंतर त्याचं खाणं संपल्यानंतर त्याला कुठेतरी लपवायला पाहिजे होतं, त्याला सेफगार्ड करायला पाहिजे होतं, तर त्यावेळेस लॉकचा फॉर्म होता दगड, बहुतेक गुफावर दगड लावला की लॉकिंग होत होतं. राईट. आणि तेव्हापासून लॉक्स ग्रॅज्युअली गॉट इव्हॉल्ड आणि इतके वेगळे स्वरूपात ते लॉक्स आलेत. आणि आता राईट फ्रॉम आपला पासवर्ड इन द कॉम्प्युटर किंवा मोबाईल इज ऑल्सो अ लॉक. तर तुम्ही सांगितलं दिवसात तुम्ही 50 ते वेळा तर कमीत कमी कुठल्याही प्रकारे लॉक वापरत आहे. आणि तुम्ही विचारलं वेगळ्या प्रकारचे लॉक्स तर आहेत, तर ते आपल्या देशात तर फारच आहेतच, पण त्याचे वेगळे वर्गीकरण करतात. तर ते त्याच्या बहुतेक कुठल्या मेटलचं आहे का म्हणजे ब्रासचं आहे, आयर्नचं आहे, इव्हन प्रेशियस मेटल्स होते. जेव्हा वर्ल्ड वॉर होतं तेव्हा आयर्नची कमी होते, झिंकचं लॉक होतं. अशा रीती वेगळ्या प्रकारे लॉक्स होतच गेलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मी लेट स्मॉल लॉक अँड दॅट इज रिअली ए लॉक विथ ए गोल्ड असं आहे ते. अरे वा. पण गोल्ड. सर्वात जुनं कुलूप किती वर्षाचे आहे तुमच्याकडे? द ओल्डेस्ट वन इज हाऊ लॉंग? ओल्डेस्ट लॉक व्हॉट आय एम हॅव्हिंग इज अबाउट 1200 years ओल्ड. ओ. पण ते पण अनायास माझ्याकडे आलं. तोपर्यंत माझ्या मुघल लॉक्स होती 300-400 वर्षापूर्वी जुनी होती. ऑलमोस्ट माझी सगळीच लॉक्स आहेत ती विंटेज कॅटेगरीमध्ये येतील किंवा 100-150 वर्षाची लॉक्स जुनी आहेत. हँडमेड बहुतेक सगळी आहेत. आणि काही काही लॉक्स आपली भारताची होती 400-500 वर्ष जुनी होती. पण हे जे लॉक होतं ते मी 4 वर्षापूर्वी मला नानजिंग चायनाला चायनीज लॉक कलेक्टर्स मीटला आय वॉज इन्व्हायटेड फर्स्ट इंटरनॅशनल स्पीकर. आणि तिथं मला त्यांनी एज अ मेमेंटो 1200 वर्ष जुनं शुंग डायनेस्टी त्यांची आहे तिथं कुठे टूम मधनं निघालेलं लॉक होतं. आणि दॅट आय वॉज गिव्हन. माझ्याकडे मी बरीच लॉक्स गोळा करून ठेवले. मला लेट मी फाइंड आउट दॅट. वाव. हा हे जे लॉक आहे इफ यू कॅन हॅव लुक ऑन दिस दिसते Yes, please. मोठं दिसते का लहान स्क्रीन आहे तुमच्या? मला लक्षात दे हा स्क्रीन मोठा दिसतो तुम्हाला का लहान दिसतोय हे? त्याच्यावरच्या प्लास्टिकच्या कव्हर. हा नाही आता मी फॉर एक्झाम्पल आय एम शिफ्टिंग माय लॉक्स टू अदर प्लेस आणि हे इतकं काय म्हणायचं की ब्रिटल झालेलं आहे की तुटू शकते. आता बघ आता एक पीस त्यातनं पडला तर हे 1200 वर्ष जुनं आहे. त्यामुळे लगेच असं ठोबळ झाल्यामुळं बहुतेक जास्त तुटू नये म्हणून मी आत ठेवलेलं आहे. आणि हे नंतर नव्या स्पेशल केस मध्ये हे नंतर शिफ्ट होऊन जाईल. तर हे रेप्लिका करावी लावून नाही रेप्लिका करण्यात काय अर्थ नाही. अशी बरीच लॉक्स असतात. हे प्रिन्सिपल लॉक्स सेम असते पण रिप्लिका करून रिप्लिका इज रिप्लिका ओरिजिनल इज ओरिजिनल. या ट्रू. राईट. हिरेनभाई, हा मी काय विचारतो थोडस आउट ऑफ ए क्वेश्चन आहे जरूर. की तुम्ही आणि नमिता भाभींनी प्रोफेशन एवढं सुंदर म्हणजे मेडिकल प्रोफेशन मध्ये असताना सुद्धा तुम्ही आहात पीडियाट्रिशियन आणि नमिता भाभी इज अ गायनाकोलॉजिस्ट. राईट. म्हणजे मूल तिकडे जन्मायचं आणि टेबलावर तुमच्या यायचं. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर चॉईस ऑफ प्रोफेशन. Just to tell you, he is not my pediatrician. That is the success of our marriage. ती गुरु किल्ली आमच्या वेड लॉकची आहे. वेड लॉक. व्हेरी गुड. In your journey of your lock collection, have you come across any romantic lock? Romantic lock, as I said, nothing more than that. Wedlock in the first year of life. पण नाही तुम्ही म्हटलं तसं आहे. माझ्याकडे एक लॉक आहे ते म्हणजे माझ्या पूर्वी जे मी डिस्प्ले केलं होतं मोठ्या वॉलवर त्या सेंटरमध्ये का लहानशा झोपळ्यात मी लटकवून ठेवलं होतं ते लॉक. आणि त्या लॉकवर त्याची प्रतिमा जी होती ती राधा कृष्णाची होती. आणि त्यापेक्षा कोणी काय इतर म्हणजे अनंत काळापासून प्रेमाचं प्रतीक याच्यापेक्षा कोण जास्त होऊ शकेल. तर ते रोमॅन्टिक लॉक आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे एक अजून कॉम्बिनेशन लॉक आहे आणि ते लॉक पण तसं रोमॅन्टिक म्हणता येईल. माझ्या एक मिनिट. येस, हे फॉर एक्झाम्पल हे लॉक आहे. हे लॉक जे आहे ते कॉम्बिनेशन लॉक आहे आणि त्यात हे रिंग्स फिरतात. आणि हे लॉक ओपन करायला तुम्हाला तुमचा कसलाही स्वभाव असेल तर यू हॅव टू ब्रिंग 4 letters टुगेदर LOVE.
लव. हा. आणि लव केलं तरच तुम्हाला हे लॉक ओपन होऊ शकेल. येस येस. या रोमॅन्टिक लॉक्स आहेत तसे मॅडम. काही एक लॉक तर अतिशय त्याला मी सेक्सी लॉक म्हणतो, कारण तसं बघायला अगदीच ढोबळ किंवा तसं काही त्यात काही नाहीये, पण कॉम्बिनेशन लॉक आहे आणि या रिंग्स फिरतायत. पण हे लॉक्स उघडायला मला 6 जे लेटर्स पाहिजेत ते लेटर्स आहेत 362436. and you can imagine any lady with this measurements of 3624 hourglass is most sexy lock of mine collection. व्हेरी गुड. व्हेरी Right. इंटरेस्टिंग. मी काय म्हणतो, पूर्वी एका अमिताभ बच्चनच्या पिक्चर मध्ये खैके पान बना रसवाला खुल जाय बंद अक्कल का ताला असं म्हणलं होतं. Right. तर आता मला सांगा की खैके पान अहमदाबादी Yes. असं काय आहे का की तुम्हाला हे सर्व लॉक्स उघडायच्या ट्रिक्स त्याच्यामुळे मिळाल्या, किंवा ते काही पर्टिक्युलर खाण्यामुळे अहमदाबादी खाण्यात काहीतरी असं आहे की हा छोरा साबरमतीवाला कुठलेही लॉक उघडायला लागलाय? नाही त्याच्यापेक्षा आय गिव्ह क्रेडिट टू साबरमतीच्या पाण्यापेक्षा मी कृष्णा कोयनेच्या पाण्याला मी हे जस्ट देईल हो हो. व्हेरी नाईस. लहानपण जेव्हा माझं फॉर्मेटिव्ह इयर्स होते किंवा तेव्हा दॅट वॉज इन कराड, आणि हे जे सगळं बाळकडू मला त्या पाण्यातूनच मिळालंय. आणि तेव्हाच माझी हॉबी होती स्टॅम्प कलेक्शन. दॅट स्टार्टेड इन कराड ओनली. आणि त्या मी बरेच पेन फ्रेंड्स वर्ल्ड वाईड बनवले होते आणि फर्स्ट डे कव्हर्स एकत्र करत होतो. पण त्यावेळेस माझी जी म्हणायची की ट्रॅव्हल बग त्याचं कन्सेप्शन त्या लहानपणात झालं होतं. तेव्हा मला अशी इच्छा होती मला जग भटकायचंय, सगळ्या लोकांना भेटायचंय, वेगळ्या ठिकाणी व्हिजिट करायचे आहेत. आणि त्यातनं माझ्या बऱ्याच हॉबीज ज्या डेव्हलप झाल्या त्यातनं हे बहुतेक हे लॉक कलेक्शन सुद्धा पार्ट ऑफ दॅट माय पर्टिक्युलर रनिंग अराउंड आणि वेगळ्या ठिकाणी जाण्यात होतं ते. पण ते आय विल गिव्ह क्रेडिट मोर टू कृष्णा कोयना पाणी दॅन द साबरमती पाणी. प्रतिमा, प्रतिमाला काही विचारायचंय? प्रतिमा तुझा आवाज येत नाहीये. तोपर्यंत प्रतिमाचा आवाज येईपर्यंत आपण कंटिन्यू करूयात. जरूर कर हेमंत कर. हिरेन भाई, येस. would you like to be called yourself as Hiren Lokwala instead of Hiren Shah? लोक तसं म्हणतात सुद्धा. आणि त्यावेळेस मी पण जोक करतो. माझं हॉस्पिटल मणिनगरला आहे, अहमदाबादचा एक सबब आहे आणि तिथं ते रेल्वे क्रॉसिंग जवळ आहे. आणि त्याच मला काय विचारतात की हिरेन तुझं कुठं आहे? मी म्हणतो की मणिनगर रेल्वे क्रॉसिंगच्या बाजूला फुटपाथ. म्हणतो कारण ते लॉक वाले जनरली बसतात, की बनवणारे ते जनरली फुटपाथवर किंवा साइड ऑफ द रोड असतात ते. पण ठीक आहे, आय एम नोन ॲज अ लॉकमॅन ऑल्सो. बरेच लोक म्हणतात किंवा बाहेर काही आर्टिकल्स येतात त्या लॉकमॅन म्हणतात. पण इन्सिडेंटली मीडिया हॅड टेकन लिटल मोर फॅन्सी ऑफ लॉक्स. पण बाकी मी बऱ्याच अशा हॉबीज मध्ये आहे. Locks is one of the part of that particular collection, which probably has gone more international or viral. That's the thing. But there are many things, other things which I am involved in, and that also gives me a little more different identity than a pediatrician. So I have to tell, like Tata makes, we make steel also. That I tell I'm pediatrician also. Okay, just tell me. Yes. Hiren bhai, with your such a busy schedule of hospital, how do you manage to look after and maintain all this treasure? Okay, पहिली गोष्ट म्हणजे इट्स मोर ऑफ इट्स अ पॅशन. त्यामुळे वी रन आफ्टर पॅशन, वी ट्राय टू टेक आउट द टाइम फ्रॉम दॅट. आणि आम्ही चेष्टेत म्हणा, आता सिरियसली म्हणा, आम्ही आमचा 25वा तास म्हणतो. आणि टोटली वी वॉट एव्हर ऑल हॉबीज वॉट वी फॉलो, राईट फ्रॉम ट्रॅव्हलिंग, आय मीन सिरियस फोटोग्राफी, आय मीन स्ट्रीट फोटोग्राफर, आय होल्ड माय फोटो एक्झिबिशन्स, और राईट ब्लॉग्स अँड स्टोरीज इन द मॅगझिन्स ऑल्सो. हे करत असतो, या सगळ्या गोष्टी जी करतो किंवा हाऊसिंग करतो अंडर वन अम्ब्रेला ऑफ दॅट 25th आम्ही सांगत असतो. आणि इट्स आय मीन क्वाईट यू कॅन से इट्स ए टाईट रोप वॉक. दोरीवरची कसरत आहे की दोन्हीमध्ये कसं बॅलन्स करा, प्रोफेशन आणि पॅशन. आणि इट्स ऑल मॅटर ऑफ मल्टीटास्किंग और टाइम मॅनेजमेंट, अँड मोर दॅन दॅट
prioritizing your I mean whatever I mean your likings in life, how you prioritize them. पण आता तसं झालं, नमिता बाजूला म्हणून बसली म्हणून सांगतो. I have kept one lady. I have got lucky to have one lady who looks after my whole collections. जशी मला ती पागलपण मला सहन करतेय, तसं I am a collector and she is a curator. So I know without her you wouldn't have been able to do. Absolutely. पण तिला जास्त असं म्हणलं म्हणून मी जास्त प्रोग्रामला ते बाजूला बसत नाही, बोलत नाही, कारण माझं सगळं क्रेडिट ती खाऊन टाकते. त्यामुळे जास्त तिला कुठं बाहेर लाईमलाईट मिळून देत नाही. पण जस्ट अपार्ट फ्रॉम दॅट जोक, शी इज अ वन, शी इज आय मीन आय हॅव गॉट आय फॉर द कलेक्शन, आय हॅव दॅट पॅशन, आय कॅन हॅव that visualization of how things will go in my house. But she takes over from there. Once thing comes in the house, तिथून ती take over करते. आणि she is a you can say perfectionist. Time management तिचं फारच सुंदर आहे, and to get things work done from the others, that is her I mean forte. आणि she has her own timetable. I never seen in last 35 years or more than that, our wedding, that every night before sleep she'll have a list of things to do for the next day or next week, like that. So असे ते मॅनेज करत असते. फॉर एक्झाम्पल आमच्या घरात 100 क्लॉक्स आहेत, आणि त्या क्लॉक्स मॅनेज करणं, मेंटेन करणे इज ए क्वाईट ए आय मीन टास्क. तर दर 3 महिन्याला जो लॉक रिपेअर किंवा मेंटेनर वाला आहे, तो फर्स्ट वीक ऑफ से जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर, तर ती आधी पहिल्यांदा फोन करून तिला आठवण करणार, परत प्रिव्हियस डे रिमाइंड करणार, आणि फर्स्ट संडे ऑफ ऑल दिस मंथ ही विल बी ॲट होम आणि सगळं करून घ्या. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टी ऑलमोस्ट जरा 10,000 व्हेरी मेटिक्युलस परफेक्टिस्ट, ऑब्सेसिव्ह म्हणत नाही, बाजूला बसली म्हणून, पण शी इज हॅव्हिंग दॅट OCD also. But that helps us to maintain in speak and span condition. Yeah. Pratima, you are online? No, there is. प्रतिमा दिसत नाहीये. आहे पण तिचं हे नाहीये, आवाज येत नाहीये. ओके. मी काय म्हणत होतो, तुम्ही जे सांगितलं की बाबा किती म्हणजे चायनीज, पर्शियन, ॲनिमल, पझल, ट्रिकी, हे जे एवढे लॉक्स आहेत, तर विच लॉक्स आर मोर सेफली अँड मेटिक्युलसली डिझाईन आउट ऑफ दिस 4-5 टाइप्स? हे वेगळ्या प्रकारचे लॉक्स आहेत. दॅर फ्रॉम द रिजन वाईज. पर्शियन म्हटलं की आपले इराणचे लॉक्स आहेत, हे ओव्हर टाइम्सचे आहेत ते. तर हे जे लॉक्स आहेत तेव्हा यू कॅन से ऑल सिव्हिलायझेशन्स, पण त्यात सगळ्यात जुनी लॉक्स आहेत ते रोमन एम्पायरची आहेत. लहान रिंग फॉर्म मध्ये हातात घालायची, त्यात पण बऱ्याच ट्रिक्स असायच्या, आणि तेव्हा त्या 1000 वर्षावर बनवली गेलेली होती ती. आणि पहिलं लॉक जे बनवलं आता जे आपल्याला डॉक्युमेंटेड आहे, दॅट इज फ्रॉम इजिप्त. आणि ते आत्ताच्या मेसोपोटेमिया किंवा इराकमध्ये खोर्शाबादच्या पॅलेसवर लागलेलं लॉक होतं, ते आत्ता सापडलेलं होतं, ते डॉक्युमेंट झालेलं आहे की 3500 वर्षापूर्वी जुनं लॉक आहे ते. तर हे पण ते दॅट इज ऑल्सो सो ब्युटिफुली डन, आणि दॅट इज बेस्ड ऑन द टुडेज मॉडर्न पिन टम्बलर मेकॅनिझम. तसं आहे. आणि इंडियन लॉक्स ऑल्सो आपले जस्ट हॅट्स ऑफ अँड सॅल्यूट टू अवर ओल्ड जनरेशन ऑफ लॉकस्मिथ्स, की जेव्हा देर आर हार्डली एनी मीन्स ऑफ कम्युनिकेशन्स ऑर एनी मॉडॅलिटीज ऑफ लर्निंग, तर त्यांनी पण त्या काळात इतकी सुंदर लॉक्स बनवली होती की ते पण अतिशय आय मीन कारिगिरीमध्ये उत्कृष्ट होती. पण ऑल सेड अँड डन, सगळ्यात बेस्ट लॉक्स मेड इन द वर्ल्ड ऑन ॲज ऑन टुडे आर फ्रॉम जर्मनी. त्यांच्या त्यावेळेस दॅट वॉज ए आय मीन आपलं कसं गुरुकुल असायचं, तसं लॉकस्मिथ स्कूल असायचे. आणि ड्युरिंग गोथिक टाइम, रेनेसन्स पिरियड, त्यांच्या लॉकस्मिथिंग वॉज ए मोर प्रेस्टिजियस प्रोफेशन, मोर दॅन इवन टू बी ऑफ द हेड ऑफ आर्मी जनरल. तर त्या काळात लॉकस्मिथ जी लॉक्स बनवत होती, सो ब्युटिफुली अँड सो मेटिक्युलसली आय मीन डिझाईन अँड प्रिसाइज इन वर्किंग, अजून 200-300 वर्षानंतर पण ते आपल्याला अजून हातात घ्यायला आवडतात. तिथं यंत्रयुग लवकर आला युरोपमध्ये, आणि आपल्या भारतात हँडमेड लॉक्स अजून 60-70 वर्षापूर्वीपर्यंत बनवत होती. नो डाऊट आपल्या लॉक्स वैविध्य जास्त आहे. पण जर बघितले तर
we are ahead of them in many variety and then ingenious mechanisms and tricks. One of the best trick locks in the world are from India. Upon अशा रे प्रत्येकाचे everybody has their own strength and other areas of weaknesses. Yeah. Your own entrance door is Hmm. quite antique, right? हो. So which lock you have used for your own entrance door आमचे जे from your collection? सॉरी Hello? हा बोला Hello? हा Your own entrance door of the Hausium is Hmm. quite antique, right? What I can see. हा, So हा. which lock you have used? Any modern Yale or like that, or the antique one of your collection? गेले 18 वर्षे आम्ही आता वापरतो ते वेगळं लॉक आहे. त्याच्या आधी मी अँटिक लॉक आणि ट्रिक लॉक वापरत होतो. पण नंतर एक प्रसंग घडला की आम्ही लोक मी आणि नमिता 2002 साली we had been to East Africa and we had to return on say Sunday and previous day माझे आई बाबा सुद्धा माझ्या भावाकडे अमेरिकेला गेले. they were to return back on Saturday previous day. तर किल्ली माझ्या सिस्टरकडे होती जी जवळ राहती आणि माझ्या बाबांनी सांगून ठेवलं होतं हे लॉक कसं उघडते. पण समहाव त्यांनी ते किती फॉलो केला पण त्यानं ते उघडेनाच आणि वी आर ऑन ट्रान्झिट त्यामुळे आमचा कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हता त्या काळात होता 2002 मध्ये आणि दे हॅव टू कंपल्सरी स्टे ऍट माय सिस्टर्स प्लेस आणि तेव्हापासून आम्ही ते लॉक बदललं. माझे ते लॉक आहे. एम आय सीन ऑन द स्क्रीन? हा तर हे लॉक आहे जे दिसते तुम्हाला. हे लॉक आम्ही लावत होतो त्याच्यावर आमच्या घरावर आणि सिंपल आहे. हे अशी लॉक उघडलं गेलं पण इथं लहानशी कळ आहे आणि नुसतं इथं थोडंसं सरकवायचं आहे. पण माझ्या बाबांना काही ते जमलंच नाही. ते लक्षात येईना आणि उघडलं एवढं इझिली उघडलं जातं. पण तेव्हापासून आम्ही ठरवलं आणि आता आम्ही साधं सुरुवातीला काही वर्ष गोदरेजचं आणि आता आम्ही नवतालचं लॉक आहे विथ 9 वापरतोय. म्हणजे नाहीतर आधी मी आय वॉज टेकिंग प्राईड की माझ्या घराच्या वर असं लॉक सहसा कोणा उघडणार नाही पण आम्हाला त्यामुळे सोसवावं लागेल असं माहित नव्हतं. पझल लॉक दाखवा ना आम्हाला. पझल लॉक्स काय असतं ते, कसं उघडतं? पझल लॉक्स आहेत ना ती वेगळ्या प्रिन्सिपलवर इंडियन जे लॉक्स आहेत ना तर त्यात फॉर एक्झाम्पल मी माझं स्वतः क्लासिफिकेशन केले आणि देर आर 7 different mechanisms on which puzzle locks are based. मी त्याला म्हणतो की one has to go across 7 C's to get these 7 C's of ABC of alphabet. आणि त्यात असं आहे त्यात की पहिलं जे प्रिन्सिपल आहे कन्सील. म्हणजे तुम्हाला हे लॉक हातात घेतलं तर कुठे तुम्हाला याची किल्ली कुठे टाकावी तर की होल दिसणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला कुठेतरी एखादी कळ दाबावी लागते किंवा कुठेतरी तुम्हाला फॉर एक्झाम्पल ह्या लॉक मध्ये तुम्हाला काही दिसतंय का? तुम्हाला एक फ्रॉक सारखं दिसतंय बरोबर आहे आणि बाजूला एक लहानसा इथं नॉब आहे आणि तो मी दाबला की फ्रॉग अशी उडी मारतो आणि की होल दिसते. तर हे सिंगल सिंपल एक की होलचं एक की आहे आणि आता टाकली की लॉक उघडते. पण दुसरे लॉक आहे फॉर एक्झाम्पल यात 2 किल्ले आहेत. हे लॉक आहे आणि यात पण तसंच आहे की तुम्हाला कुठं छान मेक आहे त्याच्यावर पित्तळ तांबा आणि आयर्न आहे. हे 2 किल्ले आहेत. पण हे पण यात पण असंच आहे की कुठेतरी किल्ली कशी टाकायची कसं उघडायचं त्यासाठी अगेन इथं लहानसं इथं एक छोटासा कॅमोफ्लेज किंवा हिडन असं नॉब आहे आणि तो असा मी दाबला तर तुम्हाला दिसू शकतो बघा. हो दिसतंय. उघडलं गेलं हे उघडल्यानंतर तुम्हाला इथं यात एक लहानसं की होल दिसते आणि त्यामध्ये ती स्क्रू सारखी की आहे आणि ती मी की टाकली की हळूहळू दुसऱ्या बाजूला तुम्हाला लागेल की डोर ओपन व्हायला सुरुवात होईल. हो राईट. आणि दॅट इज द मेन की होल त्यात तुम्हाला एक्सपोज होते आणि हे ओपन एक की दिसायला लागेल तुम्हाला की होल आणि त्यात की टाकली तर मग हे टाकल्यानंतर मग लावली तर मग हे लॉक ओपन होते असं. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. ट्रिक लॉक्सचे वेगळ्या प्रकार आहेत आणि पहिल्यांदा जे माझ्याकडे आधी तर हे लॉक कलेक्टर्स यायचे पण नंतर बिकॉज ऑफ दिस ट्रिक लॉक सच अ बिग व्हरायटी आणि माझे आर्टिकल्स वगैरे होते त्यामुळे दॅट ड्रीव अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ पीपल विच आर कॉल्ड पझल लवर्स और मेटाग्राफॉलॉजिस्ट
आणि देर इज अ स्मॉल कम्युनिटी ऑफ दिस पझल सॉल्व्हर्स इन द वर्ल्ड. आणि ते लोक इंडियात आले आणि त्यांनी माझ्या लॉकसाठी थोडी स्टडीसाठी त्यांनी घेतले, त्यांनी आर्टिकल्स बनवले आणि त्यांनी राईट आय वॉज इन्व्हायटेड टू गिव्ह अ टॉक इन ऑस्ट्रेलिया ऑन इंडियन ट्रिक लॉक्स. तर माझं ते टॉक होतं फन अँड फंक्शन ऑफ दिस लॉक्स. They are just for fun or there are some more functions also. That was scientific account आणि these are mainly people of science आणि वेगळ्या फील्डचे आहेत, पण ते लोक मोर ऑफ द पझल लवर्स. आणि आपला तोपर्यंत मला रुबिक क्यूब्स माहित होता. पण नंतर ते गेल्यानंतर कळलं की देर आर मेनी मोर ऍडव्हान्स, मोर प्लेफुल असे बऱ्या प्रकारचे पझल्स असतात. आणि ते पझल्स वाल्यांचे ते मला पहिल्यांदा बघायला मिळालं. पण आय वॉज अ फर्स्ट एव्हर नॉन व्हाईट पर्सन इन दॅट ग्रुप ऑफ 400 people. And I'm the only ever Indian selected in that particular group, luckily or incidentally rather. पण त्यावेळेस काही लोकांनी माझी चेष्टा करायला सुरुवात केली होती आणि मला विचारलं की अरे तू डॉक्टर आहेस, कसं लॉक होत उघड मध्ये गेलास वगैरे. मी सांगितलं की मी असं मला इंजिनिअरिंग इंटरेस्ट आहे, मी IIT ला पण गेलो, तो मेडिकलला गेलो, असं सांगितलं त्यांना. पण दुसरा कोण तर म्हणला की इंडियामध्ये तुम्हाला लॉकची जरूर पडती का? तर सार्केस्टिक क्वेश्चन व्यंग मध्ये तो बोलला आणि ही वॉन्टेड टू कन्वे लाईक दॅट. नाही, इंडिया इज अ व्हेरी वेल्दी आणि वन ऑफ द रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड टिल दिस 150 years बॅक वगैरे सांगितलं. पण त्याला मी सांगितलं आमच्याकडे अशी प्रकारची लॉक्स आहेत की ते उघडायला वेगळ्या प्रकारची तुम्हाला सिस्टम लागतात. आणि एक लायनचं एक हे लॉक आहे, ते उघडायला तुम्हाला 1 ते 4 डॉक्टर्स पाहिजेत असं सांगितलं. आणि आय चेंज माय प्रेझेंटेशन नेक्स्ट डे होतं आणि त्यात सांगितलं की हे असं ट्रिक लॉक म्हणजे इट्स मोर ऑफ फन. बेसिकली तसं काही नव्हतं, पण जस्ट टू काउंटर हिज दॅट पर्टिक्युलर सार्केस्टिक क्वेश्चन. आणि मग त्याला ते मला प्रेझेंटेशन चेंज केलं. ऑफकोर्स मी कॅरी केलं नव्हतं हे लॉक, पण त्यात सांगितलं की या 2 किल्ले आहेत आणि यात जी निडल सारखी ऑपरेशनची की आहे आणि पर्टिक्युलरली या जो लायनेस आहे आणि त्याचं एक लहानसं बाळ इथं बसलेलं आहे. आणि ते लॉक उघडायला, हे 200 वर्ष जुनं पित्तळचं लॉक आहे, फार छान आहे. पण ते उघडायला तुम्हाला 4 डॉक्टर, पहिला ENT सर्जन असतो, तो तुम्हाला लागतो. तो कानात करतो, कानात तो टाकतो. कानात ऑपरेट केल्यानंतर नंतर ऑपरेशन थिएटर मध्ये येतो तो न्यूरो सर्जन येतो आणि तो डोक्यावरचं एक ट्युमर आहे ते बाहेर ऑपरेशन करून काढतो. आणि ते बाहेर काढल्यानंतर नमिता व्हेटरनरी डॉक्टर नाही, पण असे गायनेकॉलॉजिस्ट कोणतरी ते लहान बाळाचं सिझेरियन करून बाहेर काढतात. आणि ते हे ओपनिंग मिळते आणि त्यातनही दुसरी किल्ली आज जाती. आणि जो एंडोस्कोपी सर्जन असेल तो असं ऑपरेट करतो आणि नंतर केल्यानंतर असं हे शेपूट त्याचं आहे हे वेगळं पडते आणि हे लॉक ओपन होते. काइंड ऑफ पझल लॉक. सो इंटरेस्टिंग. जस्ट फॉर मी इट वॉज मोर ऑफ फन. हे मी जे लॉक्स कलेक्ट करायचो तर हे सगळे असे फन म्हणून करायचो. आणि दॅट वॉज हाऊ आय जस्ट देन इंट्रोड्यूस दिस पझल लॉक्स टू वर्ल्ड. अँड आय एम व्हेरी प्राऊड टू से की आता वर्ल्ड वाईड पझल लॉक वेगळ्याच. प्रतिमा आली का? हा, हॅलो हिरेन भाई. हा, हॅलो प्लीज. केम છો તમે બધા? બધા મજા, ફાઇન છે જો. मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. कुलपांचं सुंदर कलेक्शन तर तुम्ही दाखवलंय, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर अजून काही कलेक्शनची हॉबी आहे तुम्हाला? मी तसं आता म्हटलं तर ऑलमोस्ट आम्ही एक लॉक्स एक पार्ट होता. पण आता एकदा बोललो की आम्ही जे घर बनवत होतो दॅट वॉज ऑन व्हेरी डिफरंट थीम. आणि आधी तर ते आम्हाला असं होतं की वी विल हॅव फ्रंट एलिव्हेशन ऑफ अवर हाऊस, जे आम्ही बनवायला सुरुवात केली 1995 मध्ये. तर त्याचं एक ब्रिटिश कॉलॉनियल हाऊस अबाउट 1920 म्हणजे 100 वर्ष जुनं ते आम्ही एलिव्हेशन करू असं ते ठरवलं होतं. आणि नंतर असं लक्षात आलं घरात का आम्ही सगळ्या गोष्टी जुनं वापरायला नको, म्हणून आम्ही ते जुनी दारं, खिडक्या, नंतर कॉलम्स म्हणजे खांब किंवा सिलिंग्स, रेलिंग्स ही सगळी जुनी आणायला सुरुवात केली. आणि हे सगळे आणून ते घर बनवलं तर लक्षात आलं की असं जुन्या वाड्यासारखं दिसते, पण इट इज अर्धी लुक किंवा लहान अगदी जुन्या घरासारखं फार लाकूड दिसतंय. त्यात आमचं ऑलमोस्ट थीम होतं की हेरिटेज रिबॉर्न म्हणा किंवा सेव्ह द फॉरेस्ट. आम्ही घरात एवढं लाकूड आहे पण कुठलंही नवीन लाकूड किंवा नवीन झाड कापून बनलेलं लाकूड वापरलं नव्हतं. तर त्यावेळेस लक्षात आल्यानंतर आम्ही असं ठरवलं की टू गिव्ह सम कॅरेक्टर टू द हाऊस. आम्ही 3 प्रकारची डिस्प्ले साठीचे थीम्स घेतले आणि त्यातले एक होतं
लॉक्स जे बिकॉज दॅट वॉज द एक्सटेन्शन ऑफ माय चाइल्डहुड पझल्स लव. दुसरं होतं पिकॉक्स, बिकॉज वी वॉन्टेड टू ऍड सम स्प्लॅश कलर्स टू दिस वुडी हाऊस. आणि त्यासाठी आम्ही पिकॉक्स, असे नॅचरल पिकॉक्स येत होते घरात, पण असे ते व्हेंटिलेटर्स कलरफुल होते. आणि नंतर पिकॉक्सच्या प्रतिकृती त्यात टाकायला सुरुवात केल्या, टाईल्स म्हणा किंवा असे काही फिगरिन्स वूडच्या कलरफुल किंवा जुन्या युटिलिटी ऑब्जेक्ट्स लाईक लॅम्प्स, इंक पॉट्स, हे सगळं करून ते आम्ही पिकॉक्स त्यात केले. आता ऑलमोस्ट 300-400 पिकॉक्स वेगळ्या लेवलवर आहेतच. पण घर बनवताना सगळ्यात बिगेस्ट चॅलेंज वॉज अबाउट टाइम. ते घर, आम्ही दोघे बिझी पेडियाट्रिशियन्स आणि गायनेक होतो, 3 मुलं होती आमची, मोठी होत होती ती त्यावेळेस, माय एजिंग पॅरेंट्स होते. टाइम वॉज द बिगेस्ट अवर काइंड ऑफ अ चॅलेंज. पण यू कॅनॉट विन अगेन्स्ट टाइम, दॅट इज द मोस्ट प्रेशियस कमोडिटी. आणि फिजिकल फॉर्म ऑफ टाइम इज क्लॉक. मग आम्ही घरात ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी क्लॉक्स अशी आम्ही इन्स्टॉल केली. आणि लॉक्स, क्लॉक्स आणि पिकॉक्स या तिन्ही गोष्टींचं कलेक्शन सायमल्टेनियस सुरू झालं. नो डाऊट दे नेम वेल, बट देर ऑल रिझन्स, अशा प्रकारची कारणं त्या मागं होती. आणि नंतर मग असे बरेच कलेक्शन वाढत गेली. फॉर एक्झाम्पल गणेश, फॉर एक्झाम्पल माझं आयुष्य महाराष्ट्रात गेलो तर गणेश बद्दल फार आस्था होती, म्हणून मी घरात सगळ्यासाठी कुठे उभं राहिलं तर तुम्हाला गणेशचं दर्शन होईल असं आम्ही करत गेलं. आणि त्यातनं हा आता आम्ही बसलो, तो बेडरूम बघितला, मागे ते पडदा आहे त्याच्यावर गणेशाची 10 नावं लिहिलेली आहेत. किंवा इथं बाजूला जे शोकेस आहेत त्या पण गणेशच्या लहान ब्रासच्या प्रतिकृती आहेत जुन्या. अशा रीतीने गणेशचं कलेक्शन होत गेलं. नंतर ॲज अ डॉक्टर आम्ही 5 व्हाईसेस आणली आणि ते प्रत्येक रूमवर थीम दिलं. फॉर एक्झाम्पल डायनिंग रूम मध्ये केटलचं कलेक्शन होतं, किंवा पिरोजा ब्ल्यू पॉटरी होती, किंवा लिव्हिंग रूम मध्ये हुक्का बेजेस होते. असे करत ऑलमोस्ट देर 25 डिफरंट थेमॅटिक कलेक्शन्स आमच्या घरात ऑलमोस्ट 4 लेवल्सवर आता मांडलेली आहेत आम्ही. आता मला एक प्रश्न असा विचारायचा होता, की तुम्ही इतक्या प्रकारचं जागतिक दर्जाचं म्हटलं तरी चालेल, इतकं सुंदर कलेक्शन आज तुमच्याकडे आहे. हो. आणि तुम्ही ते इतके सुंदर प्रकारे आम्हाला ऑपरेट करूनही दाखवताय. तुम्ही बरं. स्वतः एखादा लॉक बनवायचा, डिझाइन करायचा काही प्रयत्न केलाय की नाही? हा, मी जसं मी लॉक करत तेव्हा मला ते लॉक, दॅट वॉज माय गॉड गिफ्ट, की मी लॉक्स ओपन करू शकत होतो. आणि काही लॉक्स जी जुनी मिळायची त्यात किल्ल्या नसायच्या, त्यामुळे ते किल्ली कुठल्या प्रकारची असेल, त्या कुलपात काय आज सिस्टम असेल, त्या विचार करून मी किल्ली बनवायचो. त्यामुळे ते आयडिएशन तर कंटिन्युअस चालू होते. आणि ते करत असताना 2-3 प्रकारचे लॉक्स अशा बनवले सुद्धा, की त्यात 2-3 प्रकार, त्यातनं काहीतरी ट्रान्सपोलेशन ऑफ दॅट नॉलेज इन अनदर. पण मोठा चॅलेंज होता की हे लॉकस्मिथ किंवा ते कारिगर मिळणे, आणि ते होत होतं. पण मी पझल ग्रुपमध्ये गेल्यानंतर आय स्टार्टेड डिझायनिंग पझल लॉक्स किंवा पझल्स वेगळे बनवायचो. आणि आमच्याकडे एक असं जे आमचं हा कन्व्हेन्शन असते पझलिस्ट लोकांचं, एव्हरी इयर वी मीट ॲट वन इंटरनॅशनल व्हेन्यू. आणि दर 3 वर्षांनी आम्ही कॉन्टिनेंट बदलतो. एक वर्ष युरोपचं शहर असेल, दुसऱ्या वर्षी अमेरिकेत असेल, तिसऱ्या वर्षी एशिया पॅसिफिक असेल. आणि तिथं आमची एक ऍक्टिव्हिटी असायची, एक्सचेंज पझल. मी प्रत्येकाने नवीन एक पझल बनवायचं, आणि त्या पझलच्या 100 कॉपी वन्स इट्स बीन अप्रूव्ड ऑफ दॅट पर्टिक्युलर क्वालिटी अँड क्लास, तर ते 100 प्रतिकृती बनवायला आम्हाला सांगतात. ते 100 सॅम्पल्स घेऊन आम्ही तिथं गेल्यानंतर वी ट्राय टू एक्सचेंज विथ 100 अदर्स. त्या सगळ्यांचे नवीन प्रकारचे इन्व्हेन्शन पझल्स माझ्याकडे येतील आणि माझं इन्व्हेन्शन त्यांच्याकडे जाईल. तर त्यात मी पण लॉक्स बनवायला सुरुवात केली. आता एक आहे जे मी आता सॅन डिएगो मध्ये 2 वर्षापूर्वी आमचं कन्व्हेन्शन होतं तेव्हा हे बनवलं आहे. आता नाव चेंज ऑफ बिकॉज ऑफ द लेझर प्रिंटिंग, या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. तर यात तुम्हाला दिसेल की हे पझल लॉक आहे, आणि त्यात वन हॅज टू टेक नॉट जस्ट की, देयर आर 3 डिफरंट कीज त्यात फिट करायच्या आहेत. आणि त्या फिट झाल्यानंतर त्यात तुम्हाला हे लॉक होऊन जातं, आणि ते बाहेर काढणं इट्स अ बिगेस्ट चॅलेंज. आणि ते बाहेर निघाल्यानंतर यातनं बाहेर आल्यानंतर हे सरकून लॉक ओपन होऊन जातं, आणि हे ओपन झाल्यानंतर खाली असं उतरून जातं. तर अशा प्रकारचे मी पझल्स लॉक्स बनवत असतो. मटेरियल ग्रॅज्युअली इज बीन चेंजिंग फ्रॉम मेटल टू सम काइंड ऑफ वूड, अँड वूड टू नाव प्लास्टिक. येस, मी बनवतो. अशा रीतीने तुमचं कलेक्शन खूप वाढत जाणार. देन हॅव यू थॉट ऑफ एक्सपान्शन, 5th फ्लोर और 6th फ्लोर टू युअर होम? ते आमच्या घरात 3 फ्लोर होते. 4था फ्लोर आमचा एनिग्मॅटिक म्हणून झाला. एनिग्मा म्हणजे रहस्यमय, आणि ॲटिक म्हणजे आपला माळा. आम्ही वी कन्व्हर्टेड अवर गॅलरी, आय मीन टेरेस, इनटू दॅट एनिग्मॅटिक.
आणि तिथं सगळे पझल्स आणि पझल्सच्या रिलेटेड सगळे 10 सब्जेक्ट्स आहेत. आता वी आर शॉर्ट ऑफ स्पेस, पण लॉक्स पण इतकेच वाढत गेले होते. लकीली वी गॉट अ नेबरिंग लँड आणि नाव अवर दिस न्यू दॅट इज डेडिकेटेड म्युझियम प्रॉब्ली, आणि त्यात ऑलमोस्ट आता जी आहे त्यापेक्षा 5 पट मोठी जागा मला लॉक्स डिस्प्लेसाठी मिळाली आहे. आणि नाव दॅट विल बी न्यू हाऊसियम नेक्स्ट, आणि त्याला टायटल दिलेलं आहे प्रोग्रेसिंग फ्रॉम 20th to 19th सेंचुरी. म्हणजे 1800 ते हे घर आहे ते 1920च ब्रिटिश कॉलॉनियल हाऊस आहे, पण दॅट इज ऑफ द 1880s. त्या घराचं एलिव्हेशन आहे ते जुन्या वाड्याचं त्याचं फ्रंट फसाड आहे, आणि त्यात ते म्युझियम होईल, आणि ते आता ऑलमोस्ट बनलेलं आहे. आणि वी आर जस्ट इन द प्रोसेस ऑफ just transferring our display there in this new place. Yes, so extension is already there. Yeah. Oh, very good. Hemant, anything? मी काय म्हणतो हिरेनबाई, की हे जे तुम्ही अॅनिमल लॉक्स वगैरे आहेत, त्या लॉक्स मागे काहीतरी तुम्हाला हिस्ट्री म्हणजे हिस्टॉरिकल काही हे मिळालं त्याच्यात, की हे अॅनिमल लॉक का डिझाईन केले गेले, किंवा काय त्याच्या मागे काय हेतू होता? व्हेरी नाईस क्वेश्चन. कारण कसं होतं की फॉर एक्झाम्पल एव्हरी कंट्री हॅज अ डिफरंट काइंड ऑफ फेथ किंवा ट्रेडिशन्स किंवा नॅचरल त्यांचे जे सिस्टम्स. फॉर एक्झाम्पल ॲनिमल लॉक्स मध्ये माझ्या फिश लॉक आहे. फॉर एक्झाम्पल हे फिश लॉक आहे, बरोबर आहे. तर जपान आणि हे कोरियन लॉक आहे, आणि हे कोरियन लॉक आहे, आणि ते लोक त्यांच्या घरावर हे लावतात किंवा त्यांच्या सेफगार्ड देअर ट्रेजर किंवा हे लॉक लावतात. का? तर त्यांचं म्हणणं फार क्लिअर अँड लाऊड आहे की फिश कधी झोपत नाही. सो ऑल 24 hours फिश विल कीप गार्ड ऑन देअर ट्रेजर्स अँड व्हॅल्युएबल्स. तर असे ॲनिमल लॉक्स. आणि बेसिकली आपली जी संस्था आहे किंवा वी आर इनिशियली आपले जे पूर्वज होते दे वर ऑल ॲनिमल वर्शिपर्स. आपण बघितले आपल्या जुन्या दगडावरचे किंवा कोरीव काम किंवा शिलालेख वगैरे होते, सगळ्या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स होते. आणि आपले कुठलेही गॉड गॉडेस घेतला तर त्याचं ते काहीतरी वाहन म्हणा, किंवा एव्हरी गॉड हॅज बीन कनेक्टेड विथ सम ऑर अदर काइंड ऑफ अॅनिमल ऑर बर्ड. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे बरेच आहेत. आय लव्ह माय मोस्ट लव्ड पार्ट ऑफ माय सेक्शन ऑफ लॉक इज अॅनिमल्स, अँड आय कॉल इट झू. आणि त्यात बऱ्याच वेगळ्या प्रकारचे लॉक्स आहेत, आणि त्याला मी नाव पण दिले. माझे साधारण 101 नावाची लॉक्स आहेत. त्यातले एक मी लॉकला जे लायनचं लॉक आहे त्याला मी रिव्हर्स पार्किंग म्हणतो. एक मिनिट ट्राय करतो इथं. रिव्हर्स पार्क जे मी माझे मेकॅनिझम्स ऑफ हे ट्रिक लॉक्स आहेत त्यात कन्सील, कॉन्स्ट्रेन असं एक कोऑर्डिनेट पण आहे. तुम्हाला एक कुलूप आहे, त्याच्या कुलपामध्ये तुम्हाला इथं होल दिसते, की होल कुठे, तुमच्या हातात की पण दिलेली आहे. जर तुम्हाला की दिली आहे लॉक उघडायचंय, पण अनलेस यू हॅव दॅट काइंड ऑफ ए डेक्स्टरिटी ऑर ए कोऑर्डिनेशन स्किल, ते तुम्हाला किल्ली आत घालता येणार नाही. आणि इट हॅज गॉट अ व्हेरी टिपिकल और पिक्युलर वे ऑफ इन्सर्टिंग की इन दिस की होल. आणि त्यात तुम्हाला अशी सरळ घातली की तर जाणार नाहीये, तर ही की अशी उलटी धरायला लागती, अशी इथं टाकायची आहे, अशी गोल फिरवायची आहे. फिरून जसं आपण घरात गाडी पार्क करताना लगेच काढता येईल म्हणून उलटी आत गाडी पार्क करतो आपल्या दारात आत, तशी आत मी किल्ली घातली आहे. आणि नंतर आय एम जस्ट गोईंग आहे आणि प्रेस केलं आणि लॉक उघडलं गेलं. तर आय लव्ह दिस फन पार्ट ऑफ एनिमल लॉक्स. असे बरेच एनिमल लॉक्स मध्ये अशा वेगळ्या प्रकारच्या किमया म्हणा किंवा त्यात ट्रिक्स आहेत, पझल्स आहेत. पण पर्शियन लॉक्स आहेत त्या. Have you taken help of consultant? Basically, yes. Yes and no. For Hello. For what? Hello. Consult. Hello. Hello. काय म्हणता तुम्ही? Have you taken any help of museum consultant? Yes and no. पूर्वी कसं होतं? Have you taken नाही, आम्ही कलेक्शन कन्सल्टंट તમે લીધા છે ना. आता जे आमचं जे हाऊसियम आहे त्यात आम्ही कुठले कन्सल्टंट घेतलं नव्हतं. कारण त्याच असं होतं की आम्ही जेव्हा बाकी आमच्या लॉक कलेक्टर्स अब्रॉड बघायचो तर ते लोक काय करायचे की त्यांच्या घरातनं ते छान अगदी सुदबीज आणि ते
क्रिस्टीचे तिकडून त्यांनी ऑप्शन मध्ये घेतलेली हाय हँड लॉक असायची. आपण इमेजिंग करणारे तेवढे प्राइस असायचे, पण ते कुठले ड्रॉवर बंद बाहेर काढायचे, कुठे क्लिष्टपणाने अगदी कुठेतरी शोधायचे आणि बाहेर कपाटात लॉक काढून आम्हाला दाखवायचे. आणि त्यावेळेस नमिता वॉज व्हेरी क्लिअर की आपण हिरन जेव्हा आपण डिस्प्ले करतो इट शुड बी एस्थेटिकली प्लीजिंग. आणि जेव्हा आम्ही ठरवलं की आमच्या घरात बेसमेंटमध्ये आम्हाला जे आधी पूर्वी आमचं होम थिएटर आम्ही प्लॅन केला होता, दॅट वी डिसाइड टू कन्वर्ट इनटू ए लॉक गॅलरी. तर शी वॉज व्हेरी क्लिअर की 95% लोकांना लॉक्स एकदा बघितला, एकदा वाव झाल्यानंतर त्यांच्या क्युरिओसिटी किंवा त्यात काही इंटरेस्ट राहत नाही. तर आपण लॉक अशा डिस्प्ले करूया की कंटिन्यू विथ अवर थीम ऑफ द ओल्ड हाऊस. आम्ही जे थीम बनवलं होतं ते जे होतं ते आम्ही स्वतः ठरवलं होतं ते की अहमदाबादचे किंवा गुजरातचे जे वाडे असतात त्यात दिवाणखाना असतो, त्या आम्ही त्या रीतीने ते सजवला होता. त्यात ड्रॉवर्स, कॅबिनेट्स वगैरे तेच वापरले होते. किल्ली मोठी घेतली आणि ते दॅट वॉज अ हँडल किंवा लॉकच्या आकाराचं काही कटिंग करून दॅट वॉज अ पार्ट ऑफ द लॅम्प शेड वगैरे हे आम्ही स्वतः सगळं करत होतो आणि दॅट रिअली वर्क वेल. पण आता मी जे नवीन बनवतो आणि दॅट इज ऑलमोस्ट फार बिगर अँड इट्स ऑफ डिफरंट काय म्हणायचं क्लास किंवा स्केल. तर त्यासाठी वी वॉन्ट टू जस्ट कंटिन्यू सेम थीम ओनली. Instead of just Gujarat, it's really Gujarat, Maharashtra, pavilion of South India, MP असे वेगळे आम्ही बनवलेत आणि त्या प्रकारे डेकोर केलेत. पण इट विल नाव हॅव सम ऑटोमेशन्स, सम गॅजेट्स. वी हॅव गॉट लाईट कन्सल्टंट फॉर द लाइटिंग ऑफ दॅट इंटरनॅशनल लेवल. हे आम्ही आता आम्ही इनकॉर्पोरेट केलेले आहेत. We have roped in this type of consultants for the, and now I am part of the museum group which is I'm working internationally. आणि त्या लोकांशी पण जस्ट टू अँड फ्रो डिस्कशन्स, समबडीज हेल्प, समबडीज ऍडवाइस आणि असे इनपुट्स घेऊन आम्ही बनवतोय. तर आता फॉर लास्ट फ्यू आय मीन काइंड ऑफ से 1 or 2 years वी आर हॅव्हिंग दिस पर्टिक्युलर हेल्प ऑफ म्युझियम कन्सल्टंट्स, राईट. हिरेनताई, मला तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारायचा आहे. बोला ना. तुम्ही सांगितलं की लहानपणी तुम्ही कराडमध्ये होतात आणि आता तुम्ही अहमदाबादला शिफ्ट झालेले आहात. तर तुम्ही तिकडे का शिफ्ट झालात आणि कसे काय शिफ्ट झालात, त्याच्या मागचं कारण काय होतं? ओके, हा प्रश्न एकदम वेगळा विचारलाय मी. प्रश्न तुमचा इंटरेस्टिंग आहे. पण पहिला प्रश्न जो आहे कसं करू विचार, आम्ही अहमदाबादवरून कराडला का शिफ्ट झालो, पहिली गोष्ट. कराडवरून अहमदाबादला का आलो ते दुसरं. माझा जन्म अहमदाबादचा आहे. आमच्या 5 ते 15 पिढ्या अहमदाबादच्या बाहेर कोणी गेलंच नसेल. माझे फादर ही वॉज ए फर्स्ट फार्मासिस्ट फ्रॉम द फर्स्ट बॅच ऑफ आयडन कॉलेज ऑफ फार्मसी अहमदाबाद आणि ही वॉज इन टीचिंग लाईन. आणि ही केम टू कराड इन 1966 टू एस्टॅब्लिश अ न्यू कॉलेज एज हेड ऑफ द फार्मसी. आणि म्हणून ते तेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांचा विचार नव्हता की फॅमिलीला घेऊन जातील. पण तेव्हा ते गेल्यानंतर लक्षात आलं की त्यांना ते हे इतकं ते गाव आवडलं. 2 नद्या, 4 बाजून पर्वत, गार वातावरण, अहमदाबादच्या अगदी विरुद्ध. आणि ही डिसाइड की विल सेटल देअर. ही टूक व्हेरी बोल्ड डिसिजन इव्हन की आई बाप आम्ही मुलं तिघं, आम्हाला कोणाला मराठी येत नव्हतं. आम्ही मराठी शिकायला सुरुवात केली. मी 6वी इयत्तेमध्ये मी मराठी भाषा शिकायला सुरुवात केली. नो डाऊट पुढं वी डिड रिअली वेल. 11वीत माझा बोर्डात रँक आला, बाकी प्राइजेस मिळाले, सगळे होते. पण देन वी डिसाइड टू कंटिन्यू टू स्टे देअर. आणि वडिलांनी थोडे 3-4 वर्षांनी गेले होते, तर ही ऑल्सो ओव्हरस्टेड आणि ऑलमोस्ट 18 वर्ष राहिले तिथे. आणि माझं पण शिक्षण पुढं मिरजेला झालं आणि मी 83 मध्ये केलं. तो पण आम्ही तिथेच होतो. पण नंतर माझी आजी जेव्हा वेन शी वॉज व्हेरी इल अँड वेन शी पास्ड अवे, ॲट दॅट टाइम माय फादर रिअली फेल्ट दॅट ही इज अवे फ्रॉम हिज ओन पीपल. त्यांचे आमचे कोणी नातेवाईक तिकडे नव्हते, कोणी त्यांचे फ्रेंड्स नव्हते. नो डाऊट नवीन सोशल ग्रुप झाला होता. पण ही वॉन्टेड टू स्टे हिज रिटायर्ड लाईफ इन हिज हाऊस विच ही हॅड बिल्ड सम 30-40-20 years बॅक. मग त्यांना इच्छा झाली म्हणून ते म्हणले अहमदाबादला जातो. म्हणून ते कराडवरून अहमदाबाद आले. आणि माझं MD झालं होतं. आणि आय वॉन्टेड टू जॉईन वन फर्दर इन्स्टिट्यूट इन मुंबई. अँड आय वॉन्टेड टू गो फॉर ए पोस्ट आय मीन सुपर स्पेशलायझेशन ॲट कोची. हे माझं चाललं होतं. आणि तेव्हा मी कराडला अहमदाबादला आलो होतो जस्ट फॉर ए शॉर्ट टाइम. सम सोशल डेव्हलपमेंट झाल्या, आय वॉज स्टक अप हिअर. आणि मग नंतर ठरवलं की वाय नॉट आय कंटिन्यू गिव्ह अ ट्राय फॉर प्रॅक्टिस फॉर फ्यू मंथ्स. तर आम्ही नमिताला भेटलो. वी आर अबाउट टू गो टू USA. तिला ग्रीन कार्ड येत होतं, सगळं होतं. पण नंतर अहमदाबादला प्रॅक्टिस मला सुरू केली, ती वाढायला लागली आणि आवडायला लागलं. मग आय कंटिन्यू विथ द
अहमदाबाद ओनली. अशाच आमची जर्नी कराड अँड बॅक टू अहमदाबाद अशी झाली ती. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग येस. हिरेनबाई, जो हाऊस प्लस हाऊसियम येस. is different than what I think Hausium. You know why? Because in Marathi, any hobby which you like from एकदम मनापासून तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही छान तुमच्या मनाच्या घरात ठेवलंय. बरोबर आहे. म्हणून ते हाऊस पूर्ण करतंय ते हाऊसियम. ते मला जास्त भावतंय. वा, छान. हाऊस, हा मला हा शब्द लक्षात कधी आला नव्हता. मला सगळं विचारायचं कसं केलंय. हाऊस आणि म्युझियम इज अ कॉम्बिनेशन ऑफ दिस टू वर्ड्स. तर आय मीन मेनी न्यू वर्ड्स फॉर्मेशन. आय एम पार्ट ऑफ ब्रिटिश लेक्सिकॉन सोसायटी वगैरे, आणि त्यात हा मी नवीन वर्ड कॉइन केला होता. पण मोर दॅन दिस कॉम्बिनेशन ऑफ दिस टू वर्ड्स, इट वॉज काइंड ऑफ ए क्रिप्टिक कॅलिग्राफी. आणि जर तुम्ही आता मला काही नाहीये, पण तुम्ही हाऊसियम माझं बघितलं तर त्यात खऱ्या अर्थाने म्युझियम असं कॅलिग्राफिकली लपलेलं आहे. इन रिअल सेन्स देयर इज अ म्युझियम इन हाऊसियम. पण आता तुम्ही म्हणला तसं हाऊस शब्द जो आहे, हाऊस दॅट इज अ पॅशन, तर ते आता इट्स अ व्हेरी नाईसली कम आउट विथ दिस डेरिवेशन. छान. हाऊस इन मराठी लाईक હોંશ, આપણે હોંશ કહીએ અને ઘણી હોંશ છે હાઉસ, અને હાઉસ જેમાં રાખી છે હાઉસિયમ. વન્ડરફુલ, સો નાઇસ डेरिवेशन. एनी क्वेश्चन हेमंत यू हॅव? नाही आता कोणाला ऑडियन्सला असतील तर विचारूयात का? 2-3 प्रश्न ऑडियन्सला जाऊ दे. हा, 2-3 एक प्रश्न आपण घेऊया. हो, कन्क्लूड. चालेल. मला एक विचारायचं होता, मी विचारू का? हो विचार. हा, की 2 प्रश्न होते. एक म्हणजे की स्टोन एज मध्ये काही लॉक्स होते का, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम वेळ किती लागला एखादं लॉक ओपन करायला, किंवा तुम्हाला ओपन करता आलंच नाही असं कुठलं होतं का? काही काही लॉक्स ओपन करायला नाही आली, आणि मी कधीतरी असं, फॉर एक्झाम्पल एक लॉक होतं टेम्पल ऑफ केरळाचं टेम्पलचं लॉक होतं, मला 1 वर्ष पडून राहिलं होतं, आणि मी ते ट्राय करत होतो. एकदा मला साफ करताना कुठली पट्टी दाबली गेली आणि लॉक ओपन झालं. इट वॉज अ रिअली युरेका मुवमेंट फॉर मी, आणि ते असं ते झालं होतं ते. पण अजून एक लॉक आहे दॅट इज हॅव्हिंग स्पॅनिश बॅकग्राऊंड, आणि त्यात 2 नॉब्स होते, आणि त्याचं परमिशन कॉम्बिनेशन करायचं होतं, आणि ते लॉक मी संध्याकाळी घेऊन आलो. त्या काळात मी हॉस्पिटल रात्री 9-9:30 यायचो, आणि रात्री 10 वाजता मी उघडायला सुरुवात केली. ते मी ट्राय करतो नवीन नवीन झोप म्हणलं ट्राय करतो, झोपतो, आणि ऍट लास्ट जेव्हा मी माझी मुलगी म्हणली पप्पा बाय बाय, आता लवकरच उठला, तेव्हा मला लक्षात आलं की ते माझी मुलगी शाळेत जात होती, आणि ती सकाळी 6:30ला शाळेला ती जायची, आणि तोपर्यंत मी ते लॉक उघडत होतो, आणि त्यावेळेस मी ते लॉक ऑलमोस्ट 7-8 आवर्स नंतर ओपन केलं होतं. मला वेळेचं भानच राहिलं होतं. तर अशा काही बरेच असे वेळेस घडलेलं आहे की लॉक्स मध्ये एवढा वेळ जायचा की त्यात मी इतका गुंतून जायचो, आणि काही काही लॉक्स ओपन झाली नाहीत. ते पण काही वेळेस कुणीतरी एक्सपर्टचा ओपिनियन घेतलं, पण बहुतेक सगळी लॉक्स ओपन करू शकतो. अँड माय अदर क्वेश्चन वॉज की स्टोन एज मधले काही लॉक्स होते का, की डिड दोज पीपल यूज लॉक्स देन? नाही, स्टोन एज मध्ये मी सांगितलं असतं की लॉक्स इन ड्युरिंग डिफरंट टाइम्स वेर डिफरंट फॉर्म्स, आणि पूर्वीच्या स्टोन एज मध्ये तर कुठली वर्षात दगड, फॉर एक्झाम्पल आम्ही एक टर्कीमध्ये अशी अंडरग्राऊंड सिटीज आहेत, आणि कलांकली म्हणून जागा आहे तिथं, तर त्या तिथं त्याचं जे मेन दार आहे तिथे गोल सरकता दगड आहे, ऑलमोस्ट 7 फीट हाईटचा डायमीटरचा जो दगड तुम्ही अशा ठिकाणी असा लपलेला असतो मागं, आणि तो सरकत नेला आणि गुफेच्या किंवा त्या शहराच्या दारावर पडला की तुम्हाला लक्षात येणार नाही की ते लॉक आहे, ते लॉक झालं किंवा बंद झालं. तर ते अशा रीतीने त्यात पेग बसवला की ते कधीच कोणाला उघडणार नाही, दिसणार पण नाही. तर त्या काळात स्टोन एज मध्ये अशा प्रकारची कुलप म्हणा किंवा लॉकिंग डिव्हाइस असतील, आणि एव्हरीबडी हॅज टू सेफगार्ड समबडी वन्स बिलॉंगिंग टू द प्रेशियस ट्रेजर्स. तर काही ना काही रीती ते वेगळ्या रीतीने ते लोक सेफगार्ड करत होते, आणि या सगळ्यात काही ना काहीतरी लॉकिंग सिस्टम्स होती, आणि माझ्या बऱ्याच अशा पेट्या पण आहेत की ज्यात अशा प्रकारच्या लॉकिंग डिव्हाइसेस होत्या ज्या ऑलमोस्ट 100-200 वर्ष जुने आहेत. तर
पण स्टोनेज मध्ये बहुतेक असं असावं, काही आपल्या डॉक्युमेंट्स किंवा रेकॉर्ड्स नाहीये. थँक्यू. हॅलो हॅलो, मला बोलायचं सांगू का? येस, सांग ना. हा, नमस्कार. मी स्मिता कोरडे, अहमदाबादहून. आणि अरे हिरेनच्या बापरे, काय बरोबरची म्हणताय? जी मैत्री आहे ती खूप जुनी आहे. अरे बापरे, आणि वंडरफुल. एकदा आत्ता जसं हिरेन सांगत होते तसं रात्री 9:30-10 ला गप्पा मारायला गेल्यानंतर पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत आम्ही एनिग्मॅटिक मध्ये बसून वेळेचं पूर्ण भान हरवून गेलेलो आहोत. आणि मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं आहे की मराठी ही मातृभाषा नसताना इयत्ता 4थी-5वीत कराडला जाऊन हिरेन जे मराठी शिकले आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा मुलगा पहिला आला. SSC ही अतिशय म्हणजे खूप आनंद झाला ऐकल्यानंतर. आणि मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले ती आठवण मला खास तुम्हाला सगळ्यांच्या बरोबर शेअर करावीशी वाटते. ती ही की त्यांची लेक आणि माझी लेक या अगदी बेस्ट फ्रेंड्स आहेत. आणि जेव्हा मी पहिल्यांदा भेटायला गेले आणि मी फक्त दरवाजातच उभी राहिले आणि ओ माय गॉड असं जे वाटलं मला दरवाजातच. आणि हिरेन समोर झोपाळ्यावर बसलेले होते आणि मी फक्त त्यांना थोडा वेळ स्पीचलेस झाले, अगदी निशब्द. आणि मी त्यांना हा प्रश्न विचारला की माय गॉड, हे तुम्ही एवढं सगळं मेंटेन कसं करता? आणि पाठीमागून किचन मधनं जस्ट नमिता बाहेर येतच होती आणि आणि मी लगेचच पुढचा प्रश्न विचारला, अरे हो, पण तुम्हाला मराठी येतं का? तर त्यांनी दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकाच उत्तरात देऊन टाकली. त्यांनी नमिताकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, ही काय, मी बाई ठेवलीये ना. त्यांच्या मराठी बद्दलचा माझा संशय तर अगदी पुरता फिटला पहिल्याच वाक्यामध्ये. अत्यंत ब्रिलियंट. आणि असं कलेक्शन जे आहे त्यांचं सुंदर, ते नुसतं लॉक्स नाही तर लॉक्स, क्लॉक्स आणि पिकॉक्स. घरात कुठेही बसाल तिथे तुम्हाला मोर दिसतात, गणपतीच्या मूर्ती दिसतात आणि कुलपही दिसतात आणि घड्याळ दिसतात, जी घड्याळ सगळीच्या सगळी चालू स्थितीमध्ये आहेत. थँक्यू. खूप छान तुम्ही एक आम्हाला माहिती दिलीत. म्हणजे थोडस हटके आम्हाला अजून एक बाजू कळली त्यांच्या व्यक्तिमत्वाची. तुमचे प्रश्नही खूप छान होते. हिरेन भाई, एक प्रश्न मला विचारायचा आहे. आता हे कलेक्शन करताना यू मस्ट हॅव एन्काउंटर्ड लॉट ऑफ ॲडव्हेंचर्स. येस. तर आम्हाला त्याच्यातली एखादी तुमची एक्साइटिंग अशी एक ॲडव्हेंचर सांगा की जे एखाद्या लॉकच्या मागे तुम्ही लागलात आणि मिळवायला तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आले, किंवा तुम्हाला एक पाहिजे होतं आणि देतच नव्हते. देर मस्ट बी स्टोरीज. हो, अरे बापरे. जर सांगितलं तर माझ्या घरात जर आठवण केली तर गणपतीचं कलेक्शन आहे. तर माझ्या बेसमेंट मध्ये जे चारी बाजूला एक एक गणपतीच्या कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये अशा मूर्ती आहेत. आणि मला कळलं की एका कलेक्टरकडे जोधपूरमध्ये एक उंदरचं लॉक आलेलं आहे आणि दॅट वॉज अगेन व्हेरी ओल्ड. तर मी त्याला चौकशी केली, तो म्हणला आहे की तर त्याने आता इट्स अ व्हेरी काइंड ऑफ ए काय म्हणायचं की हे वी आर बीन एक्सप्लोरेड मेनी टाइम्स कलेक्टर्स. त्यामुळे इट्स अ व्हेरी आर्टफुल पार्ट ऑफ कॉमर्स. त्याला किंमत तर आपल्याला द्यायची नाही, जास्त गरज दाखवायची नाही, पण ते घ्यायचे आपला. मग मी त्याला सांग ठीक आहे, म्हणलं मी येणार आहे जोधपूरला, तेव्हा बघू असं म्हणून मी 10 दिवसानंतर मी जोधपूरला गेलो. मी तर होप की मला ते मिळून जाईल. तर तो म्हणला की अरे बापरे, मी आत्ताच ते लॉक दिलं आणि तो बॉम्बेला एक आहे, त्याला मी पाठवून दिलं आणि तो घेऊन गेला. तर आय वॉज सो कीन की मला ते घ्यायचं होतं. मग मी परत एकदा 15-20 दिवसांनी त्याचा मी आता पत्ता घेतला, सगळं करून मी बॉम्बेला गेलो. तर त्याचं एक लहानसं शॉप होतं लॉक याचं चोर बाजारमध्ये. तर तिकडे त्याला भेटलो, ओळख काढली, सगळं केलं. आणि मी आधी पहिल्यांदा सांगितलं मला हे लॉक घ्यायचे आहे. मग ते सगळे थोडे काहीतरी 8-10 लॉक्स होते आणि त्याचे जे कलेक्टर्स जे होते, जे बायर्स, ते वेगळ्या ठिकाणचे यायचे, फॉरेस्ट यायचे. पण मला ते कुठं ते उंदराचं लॉक दिसेना. मग मला ती भीती वाटते. मी शेवटी डायरेक्ट प्रश्न विचारला, अरे मला एक हे सांगितलं, तुला घेतलं होतं. अरे मला पाहिजे आधी सांगायचं होतं, मी आत्ताच 3-4 दिवसापूर्वी विकलं, इथून दिल्लीवरून आला होता
आणि त्याला मी दिलं ते. आता मला ते पाठलाग करणं इतकं अवघड व्हायला लागलं. मग दिल्लीला त्या माणसाने कॉन्टॅक्ट केला वगैरे केलं. मग त्या माणसाने कॉन्टॅक्ट झाला तेव्हा मला सांगितलं की नाही, हे परत मी जयपूरच्या एका दिले आणि त्याने हे कमिटेड टू सम फॉरेनर. आता मला हे आय वॉज सो कीन, म्हटलं मला घ्यायचं आहे. तर मी डायरेक्ट जयपूरला गेलो, त्याला आधी सांगून टाकलं मला पाहिजे तुम्हाला देऊ नकोस, आय विल पे यू डिझायर्ड प्राइस. फिरत फिरत मी जयपूरवरनं ते लॉक घेऊन आम्ही परत इथं माझ्या घरात गणपती या समोर ते लॉक मांडलेलं आहे. तसं बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यात दर इज आय मीन काइंड ऑफ ए दोन्ही सॅटिस्फॅक्शन पण आहे प्लस काइंड ऑफ ए डेस्पेअर किंवा डिसअपॉइंटमेंट आहे. त्यावेळेस मी आणि नमिता ड्राईव्ह करून आम्ही भुजला गेलो होतो अशा एका कलेक्टरकडे, एका डीलरकडे की त्याकडे लॉक्स आम्हाला ते आहेत त्यांनी सांगितलं मिळतील म्हणून. आणि तिथं गेल्यानंतर वी ड्रो ऑलमोस्ट 350 किलोमीटर्स वन वे आणि वी स्टार्टेड अर्ली इन द मॉर्निंग एट 3 o'clock आणि रात्री आम्ही परत येणार होतो कारण नेक्स्ट डे आम्हाला मॉर्निंगला ओपीडी आमची सुरू होणार होती सोमवारची. तर त्यावेळेस आम्ही त्याला गेल्यानंतर कळलं, त्याने जो फोटो पाठवला होता ते त्यात लक्षात नव्हतं आलं, पण दॅट वॉज अ फेक लॉक, रिप्लिका होतं आणि दॅट वॉज नॉट वर्थ ऑफ दॅट प्राइस. तर आमचा संपूर्ण हेल्पाटा वाया गेला. पण आम्ही ते नाही घेतलं कारण दॅट वॉज ऑफ नो यूज टू मी बिकॉज that would have diluted the quality of my collection. तर अशा रीतीने ते मग मी अशा बऱ्याच अशा स्टोरीज आता 2 आठवल्या म्हणून आय कुड शेअर विथ यू. ग्रेट, थँक्यू. इट साऊंड्स लाईक अ लारा क्रॉफ्ट टोम रेडर स्टोरी. ग्रेट. आहेत कोणाला प्रश्न? नाहीतर मग आपण कन्क्लूड करूयात. रेखा? हो चालेल की. ओके. तुमचं ते म्युझियम हाऊसियम कधी ओपन होणार आहे? जनरली हाऊसियम तर माझं आम्ही नेहमी सांगत असतो की ऑल 25 hours इट्स ओपन आणि त्या आमच्या हाऊसियमला कुठलं लॉक नाहीये असं आम्ही म्हणत असतो. पण बिकॉज ऑफ दिस अनफॉर्च्युनेट लॉकडाऊन्स आणि रिस्ट्रिक्शन ऑफ मुवमेंट्स अँड माय मदर बिंग सो ओल्ड एज अँड वल्नरेबल फॉर दिस इन्फेक्शन आम्ही आता कोणाला अलाव करत नाहीये. पण we are in the stage of expansion, extension and renovation. Hopefully suppose situation improves by 3 to 4 months, it will be again open and we keep Houseum open for public viewing during Heritage Week. आणि ते Heritage Week falls in the month of 3rd week of November. 19 ते 25 नोव्हेंबरला असतं तेव्हा आम्ही ओपन करत असतो आणि त्यास बाय अपॉइंटमेंट्स 20-20च्या बॅच करतो मी आणि नमिता इन टेंडम लोकांना आम्ही दाखवत असतो. आणि शेखर आणि स्मिता आता जे तुमच्याशी बोलले दे आर अवर ऑलवेज दे आर अवर एक्सटेंडेड फॅमिली आहे आमची आणि दे आर ऑलवेज देअर टू हेल्प अस मॅनेजिंग सच काइंड ऑफ ए इव्हेंट. आणि त्यावेळेस असे आम्ही बरेच लोक येत असतात. ऑलमोस्ट 500-1000 लोक त्यावेळेस आमच्या घरी व्हिजिट करायला येत असतात आणि आम्ही दाखवत असतो. पण ऑन सर्टन स्पेशल ऑकेजन्स ऑल्सो, फॉर एक्झाम्पल पुण्याचा जो ग्रुप आला होता देअर स्टुडंट्स ऑफ आर्किटेक्चर, तर मी त्यांना त्यांनी अपॉइंटमेंट घेतली होती तर त्यांना मी दाखवू शकलो होतो. ओके. तर असं तुम्ही केव्हा यू आर ऑल वेलकम. आणि आय वॉज अबाउट टू आस्क दॅट. सिच्युएशन एकदा जेव्हा इम्प्रूव्ह होईल तेव्हा वी वुड लाईक टू व्हिजिट युअर हाऊस. हिरेनबाई माझी बायको बडोद्याची आहे आणि तिचे सर्व रिलेटिव्ह सॅटेलाइट रोडला राहतात त्यामुळे मी नक्की येणार. आमच्याकडे या हॅलो हॅलो. आणि मला तिची परमिशन घ्यावी लागते पण आता ती ऐकते म्हणल्यानंतर. आणि पण शी इज द ऑलवेज पीपल, कारण मी विथ शॉर्ट नोटीसला हळू मी आधी सांगत असतो संध्याकाळी काय करणार आहे असं मी ती लगेच ते बाकी सगळं सोड, बोल कोण कोण येणार आहेत, किती लोक येणार आहेत. I would like to visit definitely. हो. हिरेनबाई, गिरीश मटकर बोलतोय. हॅलो. एकच आहे हिरेनबाईंना, ते जगभरातून कुलप मिळवतात, बरोबर आहे. तुम्ही जगभर हॅलो. माझं ते गाव म्हणून तिथे लॉक लावायची पद्धत नाहीये. हॅलो, आमच्याकडे गाव आहे शनी शिंगणापूर, तिथे लॉक लावायची पद्धत नाहीये, त्यामुळे त्या गावात तुम्हाला लॉक नाही मिळणार. खरं आहे. मी त्या माझ्या डिस्प्ले बोर्डवर मी लिहिलेलं आहे ती स्टोरी की हे युनिक गाव आहे, तिथे एक पण लॉक नाहीये.
मला न आवडणारं गाव कुठलं तर शनी शिंगणापूर. रेखा, ओव्हर टू यू. हा ओके. प्रोग्राम हे लॉक किया जाय असं म्हणावंसंच वाटत नाही. हो ना. खूप गप्पा मारत राहावं असं वाटतं, पण आता काय करायचं, समयाच्या अभावाने आपल्याला ते आता बंद करावं लागणार. घड्याळाकडे बघताना आपले सगळ्यांचे लाडके लेखक पु ल देशपांडे ह्यांनी आपल्याला सांगितलंच आहे की व्यवसाय तुम्हाला जगवायला शिकवतो, पण एखादा छंद किंवा हॉबी कसं जगायचं तुम्हाला ते शिकवतं. कसं जगायचं ते शिकवतो. डॉक्टर हिरेनबाई यांना आपल्या कुलपांमध्येच जीवन जगण्याची गुरुकिल्ली सापडलेली आहे. त्यामुळे असंच सुंदर छान जीवन जगत राहावं हीच प्रार्थना. आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू सुप्रिया. थँक्यू व्हेरी मच. हॅलो डॉक्टर हिरेन. सुप्रिया. हा, हॅलो. हॅलो डॉक्टर नमिता. ऍक्च्युली खूपच छान वाटलं. आणि कुलूप या विषयावर कार्यक्रम होता हे बघितल्यावर पहिलं मला असं वाटलं असं काय कार्यक्रम असू शकतो कुलूप म्हणजे व्हॉट अबाउट लॉक अँड की. आणि कुलूप हॅज ऑलवेज क्रिएटेड सम काइंड ऑफ निगेटिव्हिटी. प्रत्येकाच्याच घरात कुलूप लागलं असेल का आणि किल्ली हरवली असेल का. त्यामुळे कुलूप आणि किल्ली हे नेहमी टेन्शनचे विषय असतात. पण समहाऊ म्हणजे इतक्या इनोव्हेटिव्हली, इतक्या क्रिएटिव्हली यू हॅव नॉट जस्ट कलेक्टेड द डिफरंट टाइप्स ऑफ लॉक्स, बट यू हॅव लिटरली मेड देम अ पार्ट ऑफ युअर लाईफ. तुमच्या घराचा भाग आहे. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही खूप कष्टाने वेळप्रसंगी काही ऍडव्हेंचर्स करून, ऑफकोर्स या जागेला खूप पैसाही लागतो आणि खूप एफर्ट्स घेऊन सगळं गोळा केलंय आणि असं गोळा करून ठेवलेलं नाहीये म्हणजे नुसतं म्हणजे तुमच्या आयुष्याचा भाग करून ठेवलंय. ही गोष्ट खूपच आवडली मला. आणि आपण एवढं इंटिरियर्स बद्दल बोलतो, हे इंटिरियर मॉडर्न एथनिक, बट दिस इज ऍब्सोल्युटली ऍट डिफरंट लेवल. म्हणजे खूपच अमेझिंग. हे खूप आवडलं मला. थँक्यू. आणि ऑफकोर्स तुमची पॅशन, डेडिकेशन. आय एम मायसेल्फ अ प्रॅक्टिसिंग डॉक्टर आणि कारण सांगायची सवय मला खूप आहे. पण मी आज हे ठरवलंय की हे जे 25 आवर्स फिलॉसॉफी आहे की आपल्याला पण आवडतं त्याच्यात काहीतरी वेळ काढून काहीतरी करायचं. त्यामुळे हे मी नक्की लक्षात ठेवीन आणि आपण सगळ्यांनीच हे शिकूया. प्रॉबेबली काहीतरी इनहिबिशन्स असतात आपल्या मनातली आणि त्याची की आम्हाला तुम्ही आज या कार्यक्रमातून दिली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि तुमचं हे हाऊसियमची हाऊस आम्ही आज इथूनच भागवतोय. पण आम्ही नक्की सगळा क्लब मिळून तुमच्या हाऊसियमला नक्की व्हिजिट करू. आणि खूपच छान म्हणजे. आणि हिरेनबाई तुमचं वोट ऑफ थँक्स द्यायला एक गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर तुमचं वोट ऑफ थँक्स देते, कारण तुम्ही पण गोल्ड मेडलिस्ट आणि फर्स्ट आलेला आहात. आणि अजून एक प्रॉमिस मला करायचं तुम्हाला. आय एम रिअली ट्रुली इन्स्पायर्ड म्हणजे खूप मला पण खूपदा वेळ होत नाही आणि मी रोटरी क्लब मध्ये सुद्धा खूप ऍक्टिव्हिटीज मध्ये नसते टू कन्फेस. पण आजपासून मी ठरवणार आहे की यू हॅव टू टेक आउट टाइम अँड डू थिंग्स. आणि एक प्रॉमिस मी तुम्हाला आमच्या क्लब कडून करीन. आता काही मी खूप मोठी आर्टिस्ट वगैरे नाही आहे, पण मी छोटं मोठं पेंटिंग करते. तर आज तुम्हाला आमच्या क्लब तर्फे इट इज नॉट रेडी नाव, पण एक तुम्हाला असं कुलूप मी देणार आहे जे तुम्हाला कधी उघडता येणार नाही. फॅन्टॅस्टिक. बिकॉज इट विल बी इन द फॉर्म ऑफ पेंटिंग ऑफ अ लॉक. व्हेरी गुड आयडिया. आय थिंक अश्विनीशी कोऑर्डिनेट करीन मी. इट विल रीच टू युअर प्लेस आणि आय होप माझ्या नवीन म्युझियम मध्ये त्याला नक्की जागा मिळेल. अशा पद्धतीचं करण्याचा मी प्रयत्न करीन. नाही. मला आता एका रेडिओ यात इंटरव्ह्यू विचारलं होतं की तुमच्यात सगळ्यात आवडतं लॉक कुठलं, तर मी सांगितलं मला सगळ्यात आवडतं एक लॉक नाही, एक ग्रुप ऑफ लॉक्स आहेत आणि त्याला मी सेंटिमेंटल लॉक्स म्हणतो. आणि असे माझे बरेच पेशंट आहेत किंवा माझे फ्रेंड्स वगैरे माझ्यासाठी अगदी आवडीने आस्थेने आउट ऑफ लव्ह ते लॉक्स घेऊन येतात. त्यांच्या कोणीतरी घरात कोणीतरी वापरलं असेल, कुठं गेले असतील, त्यांच्या गावात मिळालं असेल, तर ते सगळ्या लॉक्सचं मी एक डिस्प्ले कॅबिनेट आणि हे केलेलं आहे. आणि दॅट इज कॉल्ड सेंटिमेंटल लॉक्स अँड दॅट इज द मोस्ट लव्ड. दॅट कनेक्ट हार्ट टू हार्ट. दॅट बाइंड लॉक्स टू इच अदर. तर that painting will be that one. आणि आणि ते पेंटिंग पोहोचेल तुमच्याकडे लवकरच. अँड दॅट विल बी फ्रॉम द रोटरी क्लब ऑफ गांधी भवन. सो आम्हालाही आठवण राहील, तुम्हालाही आमची आठवण राहील. थँक्यू सो मच. थँक्यू हिरेनबाई आणि नमिताबेन. चलो थँक्यू सो मच.
थँक्यू छान हेमा, गप्पा झाल्या. सुरेखाताई, प्रतिमा, सगळ्यांना Thank थँक्यू. तुम्ही कार्यक्रम खूप इंटरेस्टिंग केला. येस प्रेसिडेंट Thank मीटिंग you. ऍडजन करा. हॅलो भाई, कार्यक्रम खूप छान झाला. मी प्रेसिडेंट शशांक सप्रे बोलतोय. आज आम्हाला तुम्ही खूपच वेगळ्या जगामध्ये फिरून आणलं. खूप छान वाटलं. आम्ही लवकरच तुमच्या इथे यायचा प्रयत्न करतोय. आम्ही प्लॅन करतोय की लवकरच हा लॉकडाऊन संपेल आणि आम्ही अहमदाबादला तुमचं म्युझियम याची डोळी काय म्हणतात त्याप्रमाणे बघायला येऊ. आणि वोकेशनल व्हिजिट करता येईल. होप सो. सुप्रिया तोपर्यंत काहीतरी तुमच्याकडे चित्र पण तयार करेल की जे आम्ही तुम्हाला आम्ही स्वतः नाही, येऊन आणि तुम्हाला Vocational hopefully, visit तोपर्यंत करता येईल लॉकडाऊनची आपल्याला. पण की आपल्याला सापडेल मे बी. राईट राईट डॉक्टरांची की नंतरच आम्ही येऊ. So, आता meeting- असं म्हणतात म्हटल्यावर विश्वास ठेवूयात. डॉक्टर म्हणतात म्हणून Hello. की लॉकडाऊनची पण की सापडेल. अँड सो नियर द येस विथ वॅक्सिन्स. वॅक्सिन इज So meeting is adjourned. आपण बोलू शकतो अजूनही, पण ऑफिशियली मीटिंग आम्ही adjourn करतो. थँक्यू. okay. So please allow us to leave from the meeting. Yes. It's so wonderful. Thank you so much. Thank you. आणि खूप छान. तुम्हाला अशी सगळ्यांना किल्ली मिळू दे की ही सगळी दालनं उघडतील